हाय फ्रेंड्स, तर आज आपण करणार आहोत मेथी मटर मलाई. त्याच्यासाठी पाहिजे आपल्याला ताजे वाटाणे, मेथी, टमाटर, मलाई, कांद्याची पेस्ट 2. त्यानंतर मसाले घेतले आहेत, धने पावडर, तिखट, मीठ, हळद. त्यानंतर आहे वाटाणे उकडून घ्यायचे, कांदे 2 पेस्ट करायची, त्याच्यामध्ये 4-5 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आणि त्याची बारीक अशी आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला मेथी भिजवून घ्यायची, स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. आणि इकडे आपल्याला दाणे उकळून झाले तर त्याच्यामध्ये थंड पाणी टाकायचं आहे. नंतर कढईत तेल टाकायचं, कमीच टाकायचं. जिऱ्याची फोडणी द्यायची त्याला आणि जो आपण कांदे लसूणची पेस्ट केली होती ती टाकायची. मग त्याला छान असं गुलाबीसर होऊ द्यायचं आणि गुलाबीसर झाल्यावर जे आपण मसाले घेतले होते, हळद, तिखट आणि थोडा मसाला घेतला होता गरम आणि धने पावडर, ते टाकायचं आहे. त्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि व्यवस्थित शिजत आल्यावर त्याच्यामध्ये आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ टाकलं की त्यानंतर व्यवस्थित थोडंसं तेल सुटेल आलं की त्यामध्ये आपली मेथी जी आहे ती टाकायची. मेथीला व्यवस्थित फिरवून घ्यायचं आणि मग मेथी थोडी शिजवून घ्यायची, कारण त्याच्यातला जो कच्चेपणा आहे तो गेला पाहिजे. तर त्या मसाल्यामध्ये त्या मेथीला परतून घ्यायचं. त्यामध्ये मग टमाटे टाकायचे, टमाटे पण शिजवून घ्यायचे व्यवस्थित आणि शिजत झालं की त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आणि त्याला व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत शिजायचं. शिजल्यावर त्यामध्ये जे उकडून ठेवलेले वाटाणे होते ते टाकायचे आणि अशी आपली भाजी शिजत आली, 5 मिनटं झाकून ठेवायचं. शिजत आली की त्यामध्ये मलाई टाकायची. आता मलाई टाकल्यावर पहा, आपली सुंदर अशी मटर मेथी मलाई ही आपली तयार होऊन राहिली आहे आणि मलाईने खूप सुंदर अशी टेस्ट येते. आणि पहा त्याची कन्सिस्टन्सी कशी ठेवली आहे, जास्त पाणी वगैरे टाकलेलं नाही, फक्त 1 वाटी वगैरे पाणी टाकलं आहे आपण आणि आपली अशी ही मेथी मटर मलाई खूप हॉटेलसारखी तयार झाली आहे. आणि